घेऊन येतोय तो राहुल आणि ओव्हर द विकेट मारा करतोय तो राहुल. सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते. धावसंख्या आपलं खातं उघडते. धावसंख्या होते ती 1. दरम्यान स्ट्राईकला येतो राहुल आणि गोलंदाज देखील राहुल. राहुल टू राहुल. वेगवान, अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू होता. पंचांच्या निर्णयाकडे बघायला लागेल. आणि हा स्वैर चेंडू अतिवेगाच्या नादात चेंडू स्वैर टाकतोय तो राहुल. दरम्यान एक धाव मिळते आणि स्वैर चेंडूची एक धाव मिळून 2 धावा मिळत आहेत. एकूण धावसंख्या आहे ती 3. राहुल मारा करतोय तो सूरजला. छोटासा रनअप आहे उंच रेषेचा आणि हा सुंदर लेग साईडला मारलेला चेंडू आहे. मिसफील्ड होतोय. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. गचाळ क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे करंजकुल संघाकडून आणि या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत आहेत आणि 2 धावा मिळवत आहेत. धावसंख्या होते ते 5. पुढचा चेंडू राहुल मारा करतोय तो सूरजला. छोटासा रनअप आहे. पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतोय आणि हा उत्तुंग उत्तुंग सीमा पार षटकार आणि नो बॉल. म्हणतो ना आपण गोलंदाज अतिवेगाच्या नादात आपलं नियंत्रण कसं घालवतो त्याचं उत्तम उदाहरण आता पाहायला मिळालंय. आणि फूट नो पडलाय, म्हणजे नो बॉल, आणि त्याचा फायदा उचलतोय. एक उत्तुंग षटकार मारतोय तो सूरज आणि फ्री हिट मिळते ती अनिकेत समर्थ संघाला आणि सूरजला. बघूया सूरज त्याचा कसा फायदा उचलतोय. राहुल मारा करतोय तो सूरजला. हा देखील उत्तुंग आणि हा देखील षटकार. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतोय तो सूरज. धावसंख्या होती ती 18. बिनबाद 18. पहिलं षटक चालू आहे. आणि पहिलं षटक काहीसं महागडं ठरलंय ते करंजकुल संघाचं. राहुल आपल्या पहिल्याच षटकात तब्बल 18 धावा मोजतोय. राहुल मारा करतोय तो सूरजला. चेंडू टटवलाय. एक धाव मिळते. दरम्यान धावसंख्या होती ती 19. आणि धडाकेबाज अशी एक सुरुवात म्हणायला हरकत नाही ती अनिकेत समर्थ ग्रुपची. दरम्यान राहुल टू राहुल. सुंदर चेंडू आहे. राहुलला काही कळलेला नाही आहे आणि षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 19. बिनबाद 19. यानंतरचा होणारा सामना आहे मॉर्निंग मस्ती महाड विरुद्ध पनळगर. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. पनळगर संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर त्यांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे.
चला पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांना एक विनंती आहे की पहिल्या षटकाचे चेंडू किती झाले ते बघा जरा. डॉक्टर जितू पावरा कुणाल पहिल्या षटकाचे चेंडू. आमच्या स्कोररच्या मते एक चेंडू बाकी आहे पहिल्या षटकाचा. पहिला चेंडू एक धाव, दुसरा चेंडू स्वैर त्याच्यावर पण एक धाव, तिसरा चेंडू 2 धावा, चौथा चेंडू नो बॉल आणि षटकार, पाचव्या चेंडूला फ्री हिटवर षटकार, त्यानंतर परत पुढच्या चेंडूवर एक धाव आणि शेवटला पाचवा चेंडू तो निर्धाव. एक बॉल बाकी आहे. दरम्यान पहिल्या षटकाचा एक चेंडू बाकी आहे आणि 19 धावा धावफलकावर आहेत. पन्हाळगर आणि मॉर्निंग मस्ती यांची नाणेफेक इथे होते व्यासपीठावर. चला, तांत्रिक चुका पण होत असतात त्याप्रमाणे मानवी चुका पण होत असतात, त्यामुळे कोणी काही गैर वाटून घेऊ नये. हा खेळ आहे, खेळामध्ये मानवी चुका होतच असतात. चला, शेवटचा चेंडू राहुल टू राहुल. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. राहुल मारा करतोय तो राहुलला. हा उंच असा टटवला आहे पण बहुधा झेल आणि हा झेल सुटलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते करंजकुल संघाकडनं आणि दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 20. पहिलं षटक संपतंय आणि धावसंख्या होते ती 20 आणि हे महागडा असं षटक. यानंतरचा होणारा सामना मॉर्निंग मस्ती महाड वर्सेस पन्हाळघर. पन्हाळघर संघाने नाणेफेक जिंकली आहे. आपला निर्णय लवकरात लवकर कळवा. करंजकुल संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतोय तो वैभव. पहिल्या सामन्यात अत्यंत भेदक अशी गोलंदाजी केली होती ती वैभवनी. तोच वैभव आता संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. पहिलं षटक अत्यंत महागडं ठरल्यानंतर वैभव आता आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय पाहूया. सुंदर चेंडू आहे
आणि दरम्यान एक धाव मिळते. अत्यंत वेगवान अशी गोलंदाजी करतोय तो वैभव. सुंदर असं मागच्या सामन्यात त्यांनी प्रदर्शन केलं होतं. तोच वैभव आता मारा करतोय तो सूरजला. हाही चेंडू एकदम सुंदर असा टाकलेला आहे, पण अत्यंत गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते करंजकुल संघाकडनं. आणि 2 धावा या गचाळ क्षेत्राचा फायदा घेत 2 धावा मिळवतोय तो सूरज. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो वैभव. सुंदर असा मारा करतोय, सामना करतोय तो सूरज. आणि हा सुंदर असा उत्तुंग षटकार, सीमा पार षटकार, अत्यंत देखणा असा म्हणता येईल हा षटकार. सूरजाच्या बॅटमधून निघालेला हा अत्यंत देखणा असा षटकार. संघाला गरज असताना तो षटकार येतोय सूरजच्या बॅटमधून. दरम्यान पुढचा चेंडू वैभव मारा करतोय तो सूरजला. पंचाच्या डाव्या बॅटमधून मारा करतोय सूरजला. हा देखील उत्तुंग षटकार, उत्तुंग उत्तुंग सीमा पार षटकार. सूरजच्या बॅटमधून येणारा तळपता षटकार. सलग 2 षटकार मारतोय वैभवला तो सूरज. हाच वैभव ज्यांनी मागच्या सामन्यात अत्यंत छान अशी गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं. तोच वैभव आता मात्र 2 षटकार देतोय. दरम्यान धावसंख्या होते ती 35. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो सूरज. वैभव राऊंड विकेट मारा करतोय तो सूरजला. आणि हा शपल मारण्याचा प्रयत्न फेल होतोय. चेंडू निर्धाव जातोय आणि वैभव पुन्हा आपल्या गोलंदाजीचं चांगलं प्रदर्शन करताना रिव्हर एंड करून मारा करतोय तो वैभव. राऊंड विकेट मारा करतोय तो सूरजला. आणि हा षटकार मारण्याच्या नादात झेल पकडलाय, उत्कृष्ट असा झेल पकडलाय आणि सूरज बाद होतोय. आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करणारा सूरज बाद होऊन डगआउटमध्ये परतताना. वैयक्तिक 33 धावा ह्या सूरजनी आपल्या फलंदाजीने केल्यात. दरम्यान धावसंख्या आहे ती 35. वैभव हाच वैभव जो 2 षटकार देतोय सलग, आणि तोच वैभव सूरजची विकेट देखील मिळवतोय. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 35. दरम्यान सूरजची जागा घेण्यासाठी येतोय तो सनी. दरम्यान तिसरं षटक घेऊन येतोय तो अनिकेत. करंजकुल संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो अनिकेत आणि त्याचा सामना करतोय तो राहुल. आणि सूरज बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो सनी. अनिकेत मारा करतोय तो राहुलला. उंच टटवण्याच्या नादात एक धाव मिळते. दरम्यान दुसरी धाव पूर्ण होते आणि राहुल 2 धावा घेतोय.
धावसंख्या होती ती 37. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला धावसंख्या आहे ती 37. अनिकेत परांज पेंड करणं मारा करतोय तो राहुलला. पंचाच्या डाव्या बाजूला मारा करतोय तो राहुलला आणि हा उत्तुंग असा मारलेला पण हा झेलबाद आणि राहुल झेलबाद होतोय. आपल्या संघासाठी धावसंख्या वाढवण्याच्या नादात राहुल झेलबाद होतोय आणि अनिकेत आपल्या संघासाठी यश मिळवून देतोय. यानंतरचा सामना आहे मॉर्निंग मस्ती महाड वर्सेस पन्हाळघर. पन्हाळघर संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय कळवायचा आहे. यानंतरचा होणारा सामना मॉर्निंग मस्ती महाड वर्सेस पन्हाळघर. पन्हाळघर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. अनिकेत आपला पुढचा चेंडू आणि हा चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला चेंडू टाकतोय तो अनिकेत. अनुजला काही कळत नाही हा चेंडू आणि चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आहे 37. अनिकेत मारा करतोय तो आणि हा खोलवर पद्धतीचा चेंडू पायलेच्या दिशेने गेलेला आहे. क्षेत्ररक्षण होते. एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 38. दरम्यान अनिकेत आपला पुढचा चेंडू आणि सामना करणार आहे तो सनी. पाहूया सनी आपल्या संघासाठी काय करतोय आणि हा चेंडू देखील निर्धाव. सनीला काही कळत नाही हा चेंडू. अनिकेत मात्र आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी बजावतोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अनिकेत. तिसरं षटक चालू आहे. अनिकेत आपला पुढचा चेंडू सामना करतोय तो सनी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे क्रीडा महोत्सव 2022 अंतर्गत मनसे चषक गाव टू गाव टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धा. आज या क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस. सन्माननीय चेतनदादा उतेकर दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या प्रोत्साहनामुळे हे स्पर्धेचं आयोजन होत आहे. दरम्यान क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. अनिकेत समाजोबत क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि करंजकोट संघाने आपले फलंदाज त्वरित पाठवायचे. यानंतर होणारा सामना मॉर्निंग मस्ती महाड वर्सेस पन्हाळघर. पन्हाळघर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. करंजकोट संघाची पहिली जोडी मैदानात उतरताना
नितेश आणि राहुल ही जोडी मैदानात उतरताना दरम्यान अनिकेत समर्थ ग्रुप कडून पहिलं षटक घेऊन येतोय तो. अनिकेत समर्थ ग्रुप कडून पहिलं षटक घेऊन येतोय तो अनुज. दरम्यान स्ट्राईकला येतो राहुल आणि नॉन स्ट्रायकरला येतो नितेश. अनुज एक छोटा शरीरयष्टीचा गोलंदाज, एक 10-12 पावलांचा रनअप मारा करतोय तो राहुलला. कव्हरच्या दिशेने टटवलाय आणि गचाळ क्षेत्ररक्षण होते. दरम्यान त्या गचाळ क्षेत्राचा फायदा उचलत राहुल 2 धावा घेतोय संघाचं आणि आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 2. अनुज पुढचा चेंडू राहुलला. पंचांच्या डाव्या बाजूकडून मारा करतोय तो अनुज आणि सामना करतोय तो राहुल. खोलवर पद्धतीचा चेंडू आहे. दरम्यान राहुलने टटवले, 1 धाव मिळते. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अनुज. दरम्यान अनुज आणि आता मारा करणार आहे तो नितेश. सुंदर चेंडू बॅटची कळा घेऊन मागे जातोय. एक धाव मिळते. दरम्यान धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 4 बिनबाद 4. पुढचा चेंडू अनुज. सामना करतोय तो राहुल. सुंदर असं षटक टाकतोय तो अनुज आणि हा मात्र उलटच पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर षटकार खेचतोय. उत्तुंग असा सीमा पार षटकार राहुलच्या बॅटमधून निघतोय. आतापर्यंत 3 चेंडू एकदम सुंदर असे टाकले होते ते अनुजने, पण 4था चेंडू मात्र त्याचा सोयीर होतोय आणि तो उलटच जातोय आणि त्याच्यावर षटकार खेचतोय तो राहुल. दरम्यान पुढचा चेंडू अनुज मार सामना करतोय तो राहुल. हा सुंदर चेंडू आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू राहुलला नीटसा काही कळत नाही आहे. दरम्यान 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षण करतोय आणि 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 11 बिनबाद 11. पहिलं षटक चालू आहे. अनुज मारा करतोय तो नितेशला. पंचांच्या डाव्या बाजूकडून एक छोटासा रनअप घेऊन छोट्या शरीरयष्टीचा अनुज मारा करतोय तो नितेशला. हा एकदम आणि हा सुंदर अप्रतिम झेल टिपतोय. वा काय झेल आहे. सीमा रेषेवर उभा राहून एक पाय वर करून बॅलन्स करून हा झेल टिपतोय. उत्कृष्ट असा झेल आहे. हो भेटला धावसंख्या 11 आणि नितेश बाद होतोय आणि उत्कृष्ट असा एक झेल पाहायला मिळतोय तो अनिकेत समर्थ संघाकडून. दरम्यान नितेशची जागा घेण्यासाठी येतोय तो विशाल.
दरम्यान संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो रोहित. परांज पेंट कडनं मारा करणार आहे. एक मोठा असा रनअप घेऊन मारा करतोय तो रोहित आणि त्याचा सामना करतोय तो राहुल. आणि हा हवेत उत्तुंग गेलेला आहे. बहुधा झेल व्हावा आणि हा झेल सुंदर असा झेल टिपला आहे. सलग 2 झेल होत आहेत आणि दोन्ही झेल अनिकेत समर्थ ग्रुप कडून दोन्ही झेल टिपले जात आहेत. म्हणतात ना, कॅचेस विनिंग द मॅचेस. क्रिकेटमध्ये नुसतीच फलंदाजाची साथ किंवा गोलंदाजाची साथ असून उपयोग नाही, तर त्याला क्षेत्ररक्षणाची जी साथ किती गरजेची असते ती आता या 2 झेलवरून आपल्याला कळलं असेल. एक सीमारेषेवर झेललेला अप्रतिम झेल आणि आता हा झेललेला हा सुद्धा अप्रतिम झेल होता. कारण विद्युत जोतात जज करून झेल टिपणे ही एक कसरतच असते. दरम्यान नवीन फलंदाज येतोय तो विनोद टिके. रोहित पण त्याच्या डाव्या बाजूला मारा करतोय तो विनोदला. पाहूया. आणि हा पायचीत विनोद टिके पहिल्याच चेंडूवर पायचीत होतोय. शफल करून मारण्याच्या नादात फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला काही कळत नाहीये आणि तो पायचीत होतोय आणि तिसरा हादरा बसतोय विनोदच्या रूपाने करंजकर संघाला. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते अनिकेत समर्थ ग्रुप कडून. दरम्यान विनोदची जागा घेण्यासाठी येतोय आलेला फलंदाज विशाल पोटसुरे. आता दोन्ही विशाल हे मैदानावर आहेत आणि ते आपल्या संघासाठी काय विशाल कामगिरी करतायत ते आपण पाहूया. रोहित अत्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय पण त्याच्या डाव्या बाजूकडनं मारा करतोय तो विशालला. सुंदर असा हा सोयर चेंडू आहे. दरम्यान धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 12. रोहित मारा करतोय तो विशालला. आणि हा उत्तुंग असा षटकार सीमा पार षटकार विशालच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. पहिला चेंडू स्वैर जातोय, विशाल पाहून घेतोय. दुसरा चेंडू मात्र विशाल उत्तुंग असा सीमा पार धाडतोय. आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करताना दिसतोय तो विशाल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 18. रोहित मारा करतोय तो विशालला. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान फलंदाज धावबाद होतोय तो विशाल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तो रोहित कडून. आणि या सामन्यादरम्यान जर काय आपल्याला पाहायला मिळालं असेल तर अनिकेत समर्थ ग्रुप कडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 अप्रतिम झेल आणि 1 धावबाद. खरोखर एक सांघिक योगदान म्हणायचंय. म्हणजे सांघिक योगदान काय असतं आणि त्यामुळे सामन्याला कशी कलाटणी मिळू शकते याचं उत्तम उदाहरण आता पाहायला मिळते. अनिकेत समर्थ ग्रुप या संघाकडून मोलाची कामगिरी होते. रोहित मारा करतोय तो विशालला. पंचांच्या डाव्या बाजूकडून मारा करतोय तो विशालला. हवेत चेंडू चटवलेला आहे. पाहूया झेल होते काय. आणि हा झेल उत्कृष्ट असा झेल पाहावयास मिळतोय.
मी आत्ताही म्हणालो की क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळालेली आहे गोलंदाजांना. आणि क्रिकेटमध्ये हेच असतं की एक सांघिक योगदान जे म्हणतो आपण ते पाहायला मिळते अनेक समर्थ ग्रुप कडून. एक सीमारेषेवर अप्रतिम झेल पहिला टिपला, त्यानंतर 2 झेल टिपलेत आणि रोहित कडनं एक क्षेत्ररक्षण उत्कृष्ट आणि त्यावर धावबाद होतोय. खरोखर अशा पद्धतीचं योगदान असेल तर एक सांघिक योगदानाने संघ निश्चितच जिंकू शकतो. दरम्यान नवीन फलंदाज येतोय तो वैभव. आणि आता अडचणीत सापडताना दिसतोय तो करंजफल संघ. धाव संख्याही वाढत नाहीये आणि फलंदाज एकामागोमाग एक बाद होत आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे ती करंजफल संघाला. निम्मा संघ गारद होतोय, करंजफल संघ निम्मा संघ गारद होतोय आणि 7 बॉल 22 धावांची गरज आहे. रोहित आपला पुढचा चेंडू विषय आणि हा उत्तुंग आयटीआयच्या दिशेने भिडकावलेला षटकार. वैभवच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत उत्तुंग षटकार आणि 6 बॉल 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आता क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाही आहे, पण आतापर्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे ती अनिकेत समर्थ ग्रुप कडून. शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यामुळे सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेली. शेवटचं षटक 16 धावांची गरज. एक चांगलं षटक टाकतोय तो रोहित, पण शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार देतोय तोही रोहित. अनिकेत समर्थ तोपर्यंत शेवटचं षटक घेऊन येतोय तो. टक्के शेवटचं षटक 6 बॉल आणि 16 धावांची गरज. टक्के मारा करतोय आणि उत्कृष्ट असा हा चेंडू. फलंदाजाला काही कळत नाहीये, फलंदाजाला चकवून जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. टक्के आपला पुढचा चेंडू मारा करतोय तो अनिकेतला. बघूया अनिकेत आपल्या संघासाठी काय मोलाची भूमिका बजावते. टक्के आपला पुढचा चेंडू आणि शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, पण अनिकेतला त्याचा फायदा उठवता आलेला नाही आहे. चेंडू जाते रोहित कडे, 1 धाव मिळते. एक धाव मिळते. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. आयटीआयच्या दिशेने एक खणखणीत उत्तुंग षटकार मारलेला वैभव हा आता सामना करणार आहे तो टक्केचा. पाहूया वैभव आपल्या संघासाठी काय मोलाची भूमिका बजावतोय. टक्के मारा करतोय तो वैभवला. संताशी बॉलिंग आणि हा उत्तम चेंडू, एकदम खोलवर पद्धतीचा सुंदर चेंडू टाकतोय तो टक्के आणि चेंडू जातोय निर्धाव. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. संथ रनअप आहे तो टक्केचा. एकदम तालपूर्ण रिदमपूर्ण रनअप म्हणतो आपण त्या पद्धतीचा रनअप. टक्के मारा करतोय तो वैभवला आणि हा उत्तुंग असा मारलेला. पाहूया काय आणि हा षटकार
सुंदर असा षटकार निघतोय तो वैभवच्या बॅट मधून. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज सामन्यामध्ये. सुरज. वैभव म्हणतोय सामना अजून संपला नाही कारण मी अजून खेळपट्टीवर आहे. टक्के आपला पुढचा चेंडू सामन्यामध्ये. शिवराज टक्के आपला पुढचा चेंडू मारा करतोय तो वैभवला. बघूया आता काय होते ते. आणि हा चेंडू स्वैर पंच पुन्हा स्वैर घोषित करतायत. थोडस आपलं नियंत्रण विसरतोय, आपला ताबा जातोय. तो टक्केचा ताबा जातोय आणि नियंत्रण गमावतोय आपल्या गोलंदाजीवरचा. पुढचा चेंडू. 2 चेंडू 8 धावा. टक्के वैभवला. वा, हा मात्र सुंदर चेंडू. हा चेंडू मात्र वैभवला काही कळत नाहीये. सुंदर असा चेंडू निर्धाव गेलेला आहे आणि सामना झुकतोय आता तो अनिकेत समर्थ ग्रुपच्या बाजूने. कारण 1 चेंडू 8 धावा. शक्यता फक्त वाईड पडला तर पुढे जाईल, नाहीतर नो बॉल पडला तरच मॅच वाढेल. त्यामुळे 1 चेंडू आणि 8 धावा. टक्के मारा करतोय तो वैभवला आणि सामना जिंकतोय अनिकेत समर्थ ग्रुप. तर विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघ अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळले. दोन्ही संघामध्ये जो थोडा तिने खेळतो तोच संघ विजयी होतो. 3 षटकांच्या सामन्यामध्ये अनिकेत समर्थ ग्रुप विजयी झालेला आहे. यानंतर होणारा सामना मॉर्निंग मस्ती महाड वर्सेस